जायचं. एवढं प्रेम त्या पांडुरंगाचं जनाबाईवर होतं, याच्यात कुणाला काही शंका अजिबात नाही. किंबहुना एखाद्या दिवशी जर जनाबाईने उशीर केला तर विठ्ठलाला राहावत नव्हतं की आज नेमकं काय झालं, जनाबाईला उशीर का झाला. एवढं प्रेम पांडुरंगाचं जनाबाईवर होतं. आता दुसरा भाव ऐका. तुम्ही अनेक महाराज ऐकलेले असतील, अनेक कीर्तनकार ऐकलेले असतील, अनेक पुस्तकं वाचलेले असतील. माझा प्रश्न असा आहे, एवढं भगवंताचं प्रेम जनाबाईवर होतं, पण तुम्ही कधी असं ऐकलं का हो की आज जनाबाई झोपलेली आहे आणि फक्त विठ्ठलच दडतोय? ऐकलं नाही? ऐकलं. अरे जे गोरोबा काका मडके घडवतात, त्या मडक्याची माती तुडवायला पांडुरंग येतो. एवढं प्रेम त्या गोरोबा काकावर पांडुरंगाचा आहे, पण तुम्ही असं ऐकलं का हो की आज खुर्ची टाकून गोरोबा काका बसलेले आहे आणि पांडुरंग माती तुडवत आहे? ऐकलं नाही? ऐकलं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आमचा देव, आमचा संप्रदाय, आमची भक्ती सुद्धा आम्हाला कर्म करायला शिकवतात. तो पांडुरंग सांगतो, जने आधी तुला उठावं लागेल, तुला जात्यावरशी बसावं लागेल, तुला आधी घुंटा हातात धरावे लागेल, तुला तो जड झाला की मी त्याला सहाय्यकारी होण्यासाठी येईल. त्या गोरोबा काकाला विठ्ठल पांडुरंग तोच सांगताय की काका आधी तुम्हाला जावं लागेल, मग मी तुमच्या सोबत येईल. याचा अर्थ असा आहे की आमचा देव, आमचा पांडुरंग कर्माकडे लक्ष देतो. भक्त झोपलेला आहे आणि देव काम करतोय, याला काही अर्थ आहे? आणि हेच आमचा देव शिकवत आहे, बाबा अरे तुला आधी काम करावं लागेल. माझा देवच सगळं करून घेईल, माझा पांडुरंग सगळं करून घेईल, मला काहीच करायची गरज नाही. असा जर चुकीचा भाव तुमच्या मनात येत असेल ना, तर तुमची नैया डुबली आहे असं समजायचं. आधी आपल्याला काहीतरी करावं लागतं. ईश्वर फक्त आपल्याला मदत करायला, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, पण आधी त्याला यावं लागेल ना. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे हा विषय अधिक पक्का होऊन जाईल तुमचा. एका महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन फार रंगात आलं आणि त्या महाराजांनी एक सुंदर दृष्टांत सांगितला. महाराजांनी बोलता बोलता सांगून दिलं की म्हणे, गडे हो, आपला भाव पाहिजे, आपला भाव पाहिजे, सगळं बरोबर होते, सगळं आपसूक चालून येते. काय पाहिजे? फक्त भाव. भाव पाहिजे. एक माणूस पहिल्यांदाच कीर्तनाला गेला होता, पहिल्यांदाच, आणि त्यांनी हे ऐकलं की आपला भाव पाहिजे. तो घरी गेला आणि आपल्या पत्नीला म्हणायला लागला की अगं सुंदर स्वयंपाक कर. पत्नी म्हणायला लागली की अहो करतो ना, काय आहे त्याच्यात, पण घरी काहीच नाहीये. पोळ्या टाकायच्या मनात तर आधी गहू दळून आणा, मी टाकून देतो. अगं म्हणे खिचडी टाक. अहो तांदूळ नाहीये, बाजारात जा, तांदूळ आणून द्या, मी खिचडी करून देतो. पत्नीचं काही चुकलं? पण हा माणूस म्हणायला लागला की अहो अगं आजच मी कीर्तन ऐकून आलो, महाराज खोटं बोलू शकत नाही. महाराजांनी सांगितलं की आपला भाव पाहिजे, आपला भाव पाहिजे. सगळं बरोबर होते, सगळं आपसूक येते, फक्त काय पाहिजे? भाव. भाव पाहिजे. तू
फक्त असा भाव ठेव की आपल्या घरात सगळे डबे भरलेले आहेत. पती म्हणते पत्नीला, पत्नी म्हणायला लागली की अहो तुम्ही एकच दिवसाचं कीर्तन ऐकता. मी योगेश महाराजच्या रामायण कथा चालू होती, तिथं 7 दिवस हजर होती. मला चांगलं माहिती आहे भाव कुठं ठेवला पाहिजे आणि कसा ठेवला पाहिजे. पत्नी हुशार होती. हा पती पुन्हा म्हणायला लागला अगं फक्त भाव ठेव की आपल्या घरी सगळं आहे, सगळे डबे भरलेले आहे, सगळं बरोबर होते आणि स्वयंपाकाला लाग बरं. पत्नी हुशार होती. पत्नी त्याला म्हणायला लागली की अहो भावच ठेवायचा आहे तर डबे सगळेचे सगळे भरले आहे असा भाव ठेवण्यापेक्षा असा भाव ठेवा की मी आत्ताच जेवलेलो आहो आणि आता तृप्ततेची ढेकर देतो आहो. पती चुपचाप बसरायला बुवा. दृष्टांत संपला. सिद्धांत काय आहे? कुठेही कोणताही भाव ठेवून नाही चालत ना. जर एखादं काम करायचं आहे, एखादं काम करायचं आहे तर त्याच्यात मनही पाहिजे. आणि मनच असून चालते काय? त्या मनाला कर्माची जोड द्यावी लागते आणि ते केलंही पाहिजे. मागच्या वर्षाची गोष्ट सांगतो.